सामना सुरू होतो सेमीफायनलची मॅच. गोलंदाजी मार्कवर राज पाटील येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. दोन बलाढ्य संघांमधली सेमीफायनलची मॅच. जो जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज 25,000चा हकदार ठरेल. म्हणजे बक्षीस पात्र फेरी सुरू झाली आहे. ऋषी म्हात्रेला आपण नो स्ट्राईकला पाहू शकता. राज पाटील स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. आकाश स्वर्गीय ऋषी म्हात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई. सामना सुरू होतोय सेमीफायनलची मॅच. राज पहिला चेंडू बॅकफुट गेला. स्क्वेअर कट चालला जेव्हा फटका. चेंडू चाललाय थर्डमॅन सीमारच्या पार. चौकार. विकी पाटील तर मशाला चालले होते. थांबले वाटतं. सेमीफायनल खेळूनच जाणार. बघा किती क्रिकेटची आवड आहे. राज गोलंदाजी मार्कवर. शकला आकाश. फुल टॉस आहे. लोअर फुल टॉस. कार्पेट ड्राईव्ह मिडॉनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फीड करतील. एक धावीतून कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 5 धावा धावफल करते लागल्यात. ऋषी येतो स्ट्रायकेनला. कारण ऋषीने देखील आज काय बॅटिंग केली. 5 चेंडू 5 चौकार. एक षटकार देखील आला. नंतर पुढच्या चेंडू एक चौकार देखील आला त्याचा. राज ऋषी बॅकफुट गेला. यावेळेला उडवला चेंडू हवेमध्ये. विकी पाटील चूक होणार नाहीये. बॅटर बाद. बिग विकेट. ऋषीला मैदान सोडावं लागतंय. राजला यश मिळतंय. पहिल्याच आपण आता स्ट्राईकला आला आणि आपण तर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवायचा होता पण तिथे जास्त चेंडू उंच गेला. विकीने खूप चांगला झेल घेतला. विकी पाटीलने पहिलं यश मिळालं राज पाटील. आता नवीन बॅटर आलाय विकास आलाय. 2 बंधुराज. विकास आकाश. विकास इथून मात्र झकास बॅटिंग करतो का पाहायचंय. राज पाटील गोलंदाजी मार्कवर. विकेटसाठी कुणाल पाटील यांच्यामध्ये 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढला कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून. एक शाखावर रिझर्व्हमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय वेगाने धावल्यात बघा. 2 बंधू राजांना माहिती आहे कशा प्रकारचे 1ला 2 मध्ये कन्वर्ट करायचं. धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता या वेळेला 7 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं 2 बंधू राजांच्या माध्यमातून. 2 बंधू राजा यावर्षी खूप चांगली फॉर्मात बॅटिंग करतात. विकास आकाश संघाकडे बॅटिंग देखील खूप स्ट्रॉंग आहे. गोलंदाजी देखील चांगले परिपक्व संघ प्रमोद म्हात्रेंनी बांधलाय. बॅकफुट गेला. स्लॅश केला. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय सीमारच्या पार. षटकार. काय स्लॅच होता यावेळेला. 13 धावा धावफल करते. विकासच्या बॅटमधून एक झकास षटकार आलाय. राज पाटील गोलंदाजी मार्कवर. सेमीफायनलची मॅच रटाम ओरकडे मार्क होतोय. चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर खाली डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. काय मॅच चालली मैदानावर बघा. दोन्ही संघ मेंथीची पराकाष्ठा करतायत. धावसंख्या धावफल करती 14 धावा. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 14 धावा धावफल करते पण पाहू शकता. सेल्फी बघा किती प्रचंड मेहनत करतायत. हळूहळू सेल्फी. त्यांचं नाव घेतलं. एक्सलिटर बघा ना किती दिलं त्यांनी. नाही असं असेल तर सेल्फी आम्ही तुमचं नावच घेऊ नये. बाजूच्यांचा विचार करा. खुर्चीवर बसल्यात काही जण. 14 धावा धावफल करते. सेमीफायनलची मॅच आहे. शैलेश
शैलेश 2-3 मॅच अशा लवकर संपल्या ना. 43 देखील 12 बॉलमध्ये झाले. 44 आणि नंतर प्रणव आलाय गोलंदाजी मार्कवर. प्रणव शेला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला विकासला आपण पाहू शकता. आकाश नोन स्ट्राईकला आहे. क्षेत्रक्षण विखुरलेलं बघायला मिळते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला डीप मध्ये आपण पाहू शकता. मिड विकेट नाहीये, वाडीश लॉंग ऑन नाहीये. हा चेंडू लॉफ केलाय, आडव्या बॅटने खेचलाय चेंडूला. क्षेत्रक्षक तिथे आहे, बॅटर बाद. नवीन बॅटर तर हिमांशू. हिमांशू आले डाऊखोरे बॅटर. उंच फटका गेला विकासचा. हिमांशूला आपण पाहू शकता. हिमांशू पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. प्रणवला यश मिळालंय. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. स्कोअर लेगला बॅकवर्ड स्कोअर लेगला एक डीप स्कोअर लेगला मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. प्रणव ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट दरम्यान पॉइंट, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता कव्हर पॉइंट रिझन मध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला, यावेळेला पाठवून दिलाय चेंडूला. फाईन लेग सीमारेषा पार षटकार. संख्या धावफल करते 20 धावा. पहिला चेंडू फेस केला आणि पाठवून दिला हुकच्या माध्यमातून. फाईन लेग सीमारेषा पार. मॅच बॉल मिळालाय. प्रणव गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. स्ट्राईकला हिमांशूला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा पुन्हा एकदा चेंडू होता. गुडनेसमेंट टेकअप झाला. कॉट बॅनचं अपील केलं जातं स्टेक्सच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती. वीस धावा धावफलकाती लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रणव अगरसंगाव एंड कडून राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. स्ट्राईकला हिमांशू. हो कार्पेट ड्राईव्ह बघायला, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला कव्हर पॉईंट दिशेने. जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे 2 धावा आपण कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला फटका होता कारण डाऊखोरे बॅटर जेव्हा आपण तर कव्हर ड्राईव्ह मारताना बघण्यासारखा असतो तो. धावसंख्या 22. प्रणव शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुकच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. आता फाईन लेग सीमारेषा पार षटकार.
जे थँक्यू आहे. बॉल आहे तिथे. धावा झाल्या. धाव फलकात 28. प्रणव पुणे गोलंदाजी मार्कवर. ओ पुन्हा एकदा स्टिअर केलाय. काय फटका. या बेला चेंडू वेगाने चाललाय सीमेरेषेकडे. क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धाव फलकात 31. नाही क्षेत्ररक्षण आवडलं असेल त्या खेळाडूसाठी टाळ होऊन जाते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते मैदानावर. दोन्ही संघ संघर्ष करतात. विनोद पाटील संघर्ष ज्यादा चांगला तो मात्र इथं विजय ठरणार आहे. क्या बात आहे. मोरेश्वर तुम्ही जेव्हा बॅटिंगला याल तेव्हा तुमच्यासाठी कॅश प्राइज असणार सेल्फीकडनं 3000 रुपये. 3 षटकार मारल्यावर. नाही बॅटिंगला नाही 3 षटकार मारल्यावर. नाही घेणार घेणार. आम्ही वसूल करून देऊ ना मोरेश्वर तुम्हाला. कॅश आमच्याकडे जमा एंट्र्यांची. बघा पाण्याची मागणी केली. जरा पाणी घेऊन जा मैदानात. 12 खेळू. पुष्पक येते गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला हिमांशूला आपण पाहू शकता. उडवला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला. बॅटर बाद. पुष्पकला यश मिळतंय. कुणाल पाटील यांच्या माध्यमातून बघा विकेट साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक तर घेतलाय. मोरेश्वर येतोय. बघा सेल्फीचा प्रेम बघा किती मोरेश्वर. आणि मोरेश्वर साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार सेल्फीच्या माध्यमातून 3 षटकाराला. त्यामुळे मोरेश्वरने स्वतःला प्रमोट केलंय. लगातार लगातार. मोरेश्वर पाटील आणि आकाश पाटील आणि पाटील बंधूची जोडी मैदानात पाहू शकता. मोरेश्वर 2 मॅचला आलाच नव्हता मैदानात बॅटिंग करण्यासाठी. पुष्पक गोलंदाजी मार्कवर. एंड बदलला. आता स्ट्रायकरला मोरेश्वर आहे. दोन्ही आपण तर उजव्या हाताचे बॅटर आहेत. ऑन साइडला शॉर्ट इन लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहू शकता. आल्या धाडसी निर्णय घेतलाय. बॅटर बाद होतोय. पारितोषिक लावलं होतं आणि त्यामुळे स्वतःला प्रमोट केलं आणि इथे मात्र सूचित करण्याच्या प्रयत्नात बाद झालेत. हितेश भोईर येतो नवीन बॅटर मैदानावर. उंबरठ्यावर आहे. जर विकेट पूर्ण केली तर कुणाल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक मिळेल. काय पुष्पक गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. 31 धावा आहेत. गडी बाद झाले तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. विकास बाद झालाय. आपण तर ऋषी बाद झालाय. मोरेश्वर बाद झालाय. हिमांशू बाद झालाय. 6 चेंडू मध्ये 17 केल्या हिमांशूने.
पुष्पक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्गदर्शक टाकला हितेश भोईर ऑन हॅट्रिकचा चेंडू फुल टॉस आहे पुलच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला क्षेत्ररक्षण काय केलंय लाजवाब क्षेत्ररक्षण पंच नोची खूण करतात इथे येणारा चेंडू फ्रीट एकूण 3 धावा आल्यात पुष्पक पुन्हा गोलंदाजी मार्कवर काही क्षेत्ररक्षण करतोय बघा गावदेवी महाताडी संघ समोर कोण ते महत्वाचं नाहीये आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचंय दर्जेदार क्रिकेट खेळतोय फ्रीटचा चेंडू हितेश भोईर काय करतो पाचव्या ताईतून चौकार षटकार मारतोय की आपण इथे गोलंदाज पुष्पक त्यांना डॉट चेंडू फेकतोय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते क्वालिटी क्रिकेट उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून महाताडी संघ देखील मैदानावर खूप चांगली कामगिरी करतोय आणि आपण ते बघितलं तर स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय बागेश्वर देसाई संघ देखील चांगली कामगिरी करतोय चेंडू चेंजा पेस होता गती परिवर्तन होता काय गोलंदाजी केली जाते बघा यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते म्हातारडी संघ गेल्या वर्षीपासून हा देखील संघ नवा रूपाला आलाय खूप चांगली कामगिरी करतोय सिनियर खेळाडूचं पहिलं विकी पाटील आपण तर मिलिंद पाटील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ तयार झालाय खूप चांगला संघ तयार झालाय राज सरकार त्यांच्याकडे देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे जो नेहमी फ्लाइंग स्टार देतो मिलिंद देखील चांगली बॅटिंग करतो सलामीला येऊन पुष्पक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मार्क होतो तिसऱ्या पुढचा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे विकेटची शक्यता आहे बॅटर बाद खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण मिलिंदने बॅटर बाद होतो यावेळेला खूप चांगलं कमबॅक केलं त्या पुष्पकने आपण पहिले तर या षटकामध्ये 31 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकात सापाड संघाचा कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याची नोंद करा स्ट्रायकिंगला आकाशला आपण पाहू शकता दोषटकला ज्युनियर नितीन पुष्पक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय बघा काय प्रॉब्लेम आहे का मिरर असेल तर व्यवस्थित करा जरा तर दिलीप पाटील यांचं आगमन होतं त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत पुष्पक गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील हो चांगला चेंडू चिप शॉट खेळले होते या वेळेला जोपर्यंत आपण तर क्षेत्ररक्षक येतोय कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या दाखल करते 35 धावा पुष्पक चांगली गोलंदाजी करतोय पुष्पकचं कौतुक करेल काय गोलंदाजी केली आतापर्यंत 4च धावा दिल्यात त्यांनी जबरदस्त कमबॅक पुष्पक गोलंदाजी मार्कवर टाकला ज्युनियर नितीन काय करतो पाचता इथून शेवटच्या चेंडूवरती राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग होतो पुष्पक ऑन साइडला वळवलाय चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमा रेषापार षटकार आज चेंडू खूप चांगले टाकले
शेवटचा चेंडू थोडेसे शफल झाले. ओव्हर पिच टाकला, समोर टाकला, पाठवून दिलाय मिड विकेट, सीमारेषा पार. ज्युनियर नितीनकडे प्रचंड ताकद आहे. 41 झाल्या. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. हर्षद ठाकूर येतोय, हर्षद शेलार येतोय. अंतिम षटकामध्ये किती धावा केल्या, किती धावांचं लक्ष येतं गावदेवी आपण बघितलं तर माताडी संघासमोर. हर्षद गोलंदाजी मार्कवर. अगसनगाव एंड कडून स्ट्रायकरला आपण पाहू शकता आकाश पाटील आणि ज्युनियर नितीन पाटील ही जोडी मैदानावर पाहू शकता आपण. सिनियर नितीन देखील काय बॅटिंग करतो 40 प्लसच्या माध्यमातून. हर्षद फुल टॉस आहे, लॉफ केला यावेळेला. चेंडू चाललाय मिड विकेट, सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 47 धावा फलकाटी लागल्या आहेत. आता दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. आकाशला माहिती आहे म्हातारडी संघ देखील एक चांगला संघ आहे. हर्षद राईट आर्म राऊंड द मारा करतोय. या संघाकडे देखील गोलंदाजी खूप चांगली आहे, पण राजसारखा एक बॅटर आहे, मिलिंद बॅटिंग चांगली करतो. हर्षद गोलंदाजी मार्कवर टाकला आपण पाहू शकता. आकाश ओ चांगला चेंडू खोदून काढला यावेळेला. जोपर्यंत आपण तर सिबा कव्हरेजमध्ये शतक आलाय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या तर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 49. आकाश काय बॅटिंग करतोय बघा. सलामीला आलाय, थांबलाय मैदानावर, धावा देखील तो करतोय. 5 चेंडू 14 धावांची खेळी करतो, पण चांगली खेळी करतोय. विकास अपयशी ठरला. हितेशने देखील धावा केल्या नाही. मोरेश्वर अपयशी ठरला. ऋषी देखील अपयशी ठरला. पण चेंडू यावेळेला पंच नोची खूण करतायत. आकाश स्वतःवरती नाराज होत आहेत. 50 धावा इथे स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई संघ. येणारा चेंडू फ्रीट. आता गोलंदाजाने चिंता वाढवल्यात हर्षदने, खेळाडूंच्या पाठीराख्यांच्या. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू. वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या दाखल कधी 50 चेंडू बाकी आहेत अजूनही या षटकातील. कल्पेश आम्हाला माहिती येत आहेत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सेमी फायनलची मॅच गौदेवी म्हातारडी विपक्ष जय वागेश्वर रिची म्हात्रे प्रतिष्ठान आपण पाहू शकता. देसाई संघ. उडवला यावेळेला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगापला, त्यांना बीड करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. 54 धावा. दोन चेंडू बाकी आहेत. हर्षद स्वीप केला यावेळेला. जेलची शक्यता आहे. बॅटर बाद.
चेंडू मध्ये 18 धावा केल्यात. आकाश बाद होतोय. नवीन बॅटर आलाय प्रवीण. शेवटचा चेंडू. एसी वाटतं बॅगेमध्ये. अंतिम चेंडू पाठवून दिलाय. पहिले सीमारच्या पार चौकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 58 आणि 59 धावांचं लक्ष्य गावदेवी आपण तर माताडी संघ समोर. माताडी संघ आव्हान पार करतो की आपण तर स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान जयोग आपण तर वागेश्वर संघ त्यांना रोखतोय जाण्यासाठी. जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. डीजे तर नरेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. सुदर्शन पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करायचा आहे. तर बघा देसाईचे खेळाडू आपण चेंडू द्यायचा आहे अजकांकडे. अजकांच्या सूचना आल्या. मेल मेल चेंडू मेल. थँक्यू धन्यवाद. सर्व खेळाडू आपले प्रामाणिक आहेत. सन्मान केला जातोय नरेश दादांचा पण तो व्यासपीठावर. मायेची प्रेमाची उद्धार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक विनोद पाटील उभे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. सावेगाव चषक 20-25 दिवस दुसरा अंतिम दिवस निर्णायक दिवस आजचा हा सेलिब्रेशनचा. कोण विजेता असेल कोण असेल उपविजेता या सगळ्यांचीच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. सापाट टीमचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला असेल लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. सापाट टीम मला वाटतं यूट्यूबवरती ते बघत असतील. मॅचेस लवकर संपल्या 2 त्यामुळे फायनल मॅच आता लवकर सुरू होईल कारण आता अंतिम सत्र या उपांत्य फेरीचं शेष आहे. टार्गेट 59 धावांचं ठेवलेलं आहे. ज्या देसाईने पहिल्या सामन्यात बेतरवेला 43 वरती रोखलं 5 ओव्हरमध्ये. ज्या देसाईने नारीला 10 वरती ऑल आउट केलं अशा गोलंदाजी विरुद्ध 59 धावा करायच्या आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी संघाकडे ती क्षमता आहे पण पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं आहे. राज मिलिंदची भूमिका या मॅचमध्ये फार महत्त्वाची असणार आहे पण इथून निर्भीडपणे लढावं लागेल. धीरोदत्तपणे लढावं लागेल. ही बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल तो इथून किमान एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज घेऊन जाईल. पण बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. माताडी संघ ज्यांनी जबरदस्त कामगिरी आज सकाळी केली 2 सामने जिंकले पण दुपार नंतर आपण बघितलं देसाई संघाची कामगिरी लाजवाब राहिली आणि दोन्ही संघ आता सेमीफायनल खेळत असताना सेमीफायनल क्रमांक 2 सत्र दुसरं 59 धावा. बॉलिंग मार्कवर बादल तयार होतोय. पहिलाच बॉल पाठवलाय पॉइंटच्या दिशेने स्वागत केलंय बॉलिंग मार्कवरती बादलचं राजने. काय सुरुवात केली. 2 मॅच मध्ये 85 धावा गेल्यात. अवघ्या 28 चेंडू तोच राज मैदानावधी समोर देसाई संघाचा फ्रंट लाईन बॉलर बादल.
ओ फॉलिंग स्वीप हा देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. बघूया जातोय का नाही. आत अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. या दरम्यान आपण बघताय 2 धावा येत आहेत. मॅच जबरदस्त होईल. राजने जर इथे बॅटिंग केली तर मात्र इथून कडवं आव्हान निर्माण करू शकेल देसाई संघासमोर. दुसऱ्या बाजूला मिलिंदची बॅट तळपते. यंदा खूप चांगली कामगिरी करतोय पण देसाई संघाकडे क्वालिटी अटॅक आहे आणि आज या बॉलिंगने सगळ्यांनाच इम्प्रेस केलंय. बघूया या बॉलिंगच्या विरुद्ध 59 धावा करायच्या आहेत. फार मोठी परीक्षा द्यावी लागेल फलंदाजांना. बॉलिंग मार्कवर बादल. हो यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक लाजवाब फटका. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट. 4 धावा. माताडी संघाचा खेळाडू जिगरबाज नाव त्याचं राज मैदानावरती लढतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये आक्रमण या ठिकाणी आपण बघितलं. 2 चौकार 1 दुहेरी धाव. धावसंख्या दुहेरी अंकात आपण बघताय 10 धावा झाल्या आहेत. टार्गेट 59 आणि बघा वैयक्तिक एकूण धावसंख्या आतापर्यंत जर या धावा काउंट केल्या तर 95 धावा त्याच्या आतापर्यंत झालेल्या आहेत. बघूया 58 धावा धावफलकामध्ये 59 जवळजवळ 14.75 धावांची आवश्यक गती. हो यावेळेस मात्र फॉलो केलं होतं बादलने. सफल झाले होते. थोडासा गोंधळ उडाला होता पण मिलिंदने प्रवृत्त केला. हा स्ट्रोक खेळताना खाली थोडेसे झुकले होते पण त्यानंतर उठून वेगाने धावले आणि 1 धाव या दरम्यान आपण बघतायत लेग बायच्या रूपाने. तर बाईच्या रूपाने आपण बघतोय धाव येते. तर धावसंख्या धावफलकावरती 11. बादल. हो हो यावेळेस मात्र मिलिंद बाद होतोय. बॅटची ज्येष्ठांच्या मागे सुंदर झेल. पहिला धक्का माताडी टीमला. मिलिंदसाठी आजचा दिवस फार कठीण होता. या स्पर्धेमध्ये मिलिंदची बॅट थळपली नाही पण दुसऱ्या बाजूला राज खूप चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला आता येतोय रोहित न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती. टार्गेट 59 आहे. आतापर्यंत धावा झालेल्या त्या म्हणजे 11 5 चेंडूमध्ये. बादलचं चांगलं कमबॅक झालं. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अप्रतिम कमबॅक. बादल म्हणजेच मराठीमध्ये वादळ म्हणतात आणि या वादळाने अनेकदा फलंदाजांच्या समोर वादळ निर्माण केलेले आहे. तोच बादल मैदानावरती पुन्हा एकदा षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येईल. 11 धावा झाल्यात. प्रति ओव्हर मागे 14.75 म्हणजे जवळजवळ 15 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक वरती येतोय न्यू बॅटर. प्रेक्षकांची अलोट गर्दी. डाव्या बाजूला ही गर्दी अपेक्षित आम्हाला होती आणि प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. जे प्रेक्षक युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट या वाहिनीमध्ये आमच्या सोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत. साबेगाव चषक 20-25 2 दिवसीय क्रिकेटची अत्यंत विलोभनीय स्पर्धा. हो हो फटका फसला. झेलची शक्यता. फलंदाज होईल बाद. रोहितला यावं लागेल. पहिलं षटक संपन्न. बादलने मात्र काय कमबॅक केलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये मोठे प्रहार झाले. 10 धावा आल्या पण त्यानंतर बादल डगमगला नाही. बादलने स्वतःवरती दबाव येऊ दिला नाही आणि काय जबरदस्त कमबॅक. पुढच्या 3 बॉल मध्ये केवळ 1 बायच्या रूपाने धावली आहे पण 2 विकेट मात्र त्याने प्राप्त केल्या आहे आणि मैदानावरती पहिलं षटक संपल्यानंतर आई गावदेवी क्रिकेट संघ मात्रची धावसंख्या आहे
11 विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 48 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 48 धावा 16.00 ही धावांची आवश्यक रिक्वायर्ड रेट वाढला त्यामागचं कारण पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा येऊ नये पुढच्या 3 बॉल मध्ये केवळ 1 धाव बाईच्या रूपाने आली आणि 11 धावा धावफलकावरती बघितल्या यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो बादलने पुढचे 3 चेंडू अचूकतेवरती भर दिला वेगाने फेकले आणि फलंदाजांना शांत ठेवण्यात विकेट घेण्यात त्याला मात्र यश आलं 18 चेंडू विजयासाठी 48 राज पाटीलला लढावं लागेल संघर्ष करावा लागेल या मैदानावरती राज पाटील तयार होतोय बघूया या मैदानावरती राज कशा पद्धतीने लढतोय राज आणि विजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल देसाईच्या विजय आणि पराजयाच्या मध्ये तो राज बघूया बॉलिंग मार्कवर मयूर म्हात्रे ड्राइव्ह केला यावेळेस मात्र चेंडू फिल्डर आहेत लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल देसाईला या धावसंख्येचं संरक्षण जर करायचं असेल तर पण दुसऱ्या बाजूने राजला चांगली बॅटिंग करावी लागेल पण राज एकटाच लढेल का दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळणं गरजेचं आहे 59 धावा एकट्याला इथून चेस करणं ते देखील देसाईच्या क्वालिटी अटॅक विरुद्ध फार कठीण काम आहे दुसऱ्या बाजूने धावा येणं फार गरजेचं आहे संकेत शेला स्ट्राइक वरती येतोय हा चेंडू जाऊ दिलाय जजमेंट खूप चांगलं होतं अन्यथा बऱ्याचदा फलंदाज अराउंड द लेग क्लीन बोर्ड होताना आपण बघितलेले पाहिलेही लेंथ लेग स्टंपच्या खूप बाहेर आहे वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत वाईटच्या आधाराने धावफलकावरती बघतो आपण झाल्यात त्या 13 धावा झाल्यात बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मयूर स्ट्रायकिंगला संकेत शेलार सामना करेल मयूरचा विजयासाठी 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय हो उडवलाय पाठवलाय फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला काय जबरदस्त फिल्डिंग कमिटमेंट बघा डेडिकेशन बघा आणि अशा प्रकारची फिल्डिंग नेहमीच क्षेत्ररक्षकाचा फिटनेस किती चांगला आहे हे दाखवत असते अशा प्रकारची फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या साईडवरती दबाव निर्माण करत असते इथून धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 14 धावा झाल्यात टार्गेट आहे 59 म्हणजे अजूनही 45 धावांची गरज विजयासाठी स्ट्राइकला राज बॉलिंग मार्कवर मयूर म्हात्रे मयूर ओव्हर द विकेट राजसाठी पुढचा चेंडू आडव्या बॅटने पाठवलाय अलग द ग्राउंड पण काय जबरदस्त फिल्डिंग स्क्वेअर लेगला व्हॉट अ फिल्डिंग ग्रेट फिल्डिंग रितेश होते त्या ठिकाणी काय एफर्ट्स आहे बघा फिल्डिंगचा दर्जा बघा हीच तर ग्रामीणची ताकद आहे हीच तर ग्रामीणची ओळख आहे आणि ग्रामीण क्रिकेट नेहमीच अशा पद्धतीने आपण बघत असतो चित्तथरारक फिल्डिंग आणि काय चेंडूला आत ढकललाय मागाशी आपण बघितलं काय जबरदस्त फिल्डिंग केली होती माताडीच्या कुशलने काय चेंडूला आत ढकलला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि विरोधकांनी टाळ्या वाजवणं म्हणजे किती जबरदस्त कामगिरी झाली आहे या ठिकाणी आपण बघतायत अशा प्रकारे फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होते संकेत शेलार आणि मैदानावरती न्यू बॅटर प्रणव शेलार येतोय एका बाजूने विकेट जात आहेत एका बाजूने ही खिंड लढवतोय मैदानावरती तो म्हणजे राज पण एका बाजूने विकेट गेल्यानंतर दबाव त्याच्यावरती अधिक वाढतोय साथ कुणाचीच मिळत नाहीये बघूया मयूर आडव्या बॅटने पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार व्हॉट अ शॉट काय टायमिंग होतं बेमिसाल आडव्या बॅटने खेळले हा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे ऑन साइडला जास्तीत जास्त खेळणं पसंत करतो धावसंख्या या षटकाराने 21 धावा झाल्यात मयूर पुन्हा एकदा राजसाठी हो हो यावेळेस मात्र पॉइंटला प्रोटेक्शन आहे फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडू उडाला गेला सीमारेषेबाहेर येतो आणखीन एक लाजवाब फटका 4 धावा
लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तोच प्रयत्न तीच कोशिश मैदानावरती सुरू आहे. राजची षटकारानंतर चौकार. चेंडू पडल्यानंतर फिल्डरच्या अगदी समोरून इतका जास्त उसळला की त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेला आणि त्यानंतर सीमारेषा ओलांडली. या दोन बॉल मध्ये मागच्या 10 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25. पतंग उडू देऊ नका रुपेश. बघा जो आतमध्ये आलाय त्याला बाहेर घेऊन जा. काही जणांना काही घेणं देणं नसतं. मॅच सुरू आहे, लाईव्ह सुरू आहे, ते मात्र त्यांची एक वेगळी दुनिया असते. पण त्यासाठी आम्ही रुपेशला त्या ठिकाणी तैनात केलेले आहे. होया मॅचच्या दिशेने. ओहो वेगवान ऑफ स्टंप वरती प्रचंड वेग होता. संपर्क नाही झाला. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती होते. 2 षटका. धावसंख्या धावफलकावरती 25. 12 बॉल मध्ये 25 आलेले आहेत. आता 12 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू 34. सापाड टीम आलेली आहे. कालचा दिवस सापाडने गाजवलेला आहे. आणि बघा सापाड आल्यानंतर थोडासा सराव करतात मागे. तर व्हॉलेंटियर पतंग उडून देऊ नका. बघा एखादी पतंग मैदानात आली कोणाचाही हात कापू शकतो. मांजेला प्रचंड धार असते. कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ शकतं. मॅच थांबू शकते. पतंग उडवणाऱ्याला सक्त ताकीद द्या. आज पतंग उडू नका. उडवायची असेल तर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जा. उद्या इथे आले तरी चालेल. आणि हे मैदान आता तुम्हाला खाली दिसणार नाही. या मैदानावरचा लोड आता दिवसेंदिवस वाढत जाईल. पाटील क्रीडांगण अत्यंत सुंदर क्रीडांगण. एका बाजूला मैदान लुप्त होत आहे, दुसऱ्या बाजूला एक मैदान कुठेतरी आशेची किरण घेऊन या ठिकाणी आलेले आहे. आणि या मैदानाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. सुरुवातीला भरपूर प्रचंड ढीग इथे कचऱ्याचा होता. त्याला डम्पिंग ग्राउंड नाव दिलं. मी म्हटलं की डम्पिंग ग्राउंड नाही, तुम्ही त्याला नाव द्या. पण नाव आधी दिलं होतं पाटील क्रीडांगण. आणि अत्यंत सुंदर क्रीडा स्पर्धा आपण बघतायत. आधी 40+ ने संपन्न केली 2 दिवसाची स्पर्धा. आता रेग्युलरची स्पर्धा कालपासून सुरू आहे. टार्गेट बघा 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 17 धावांची आवश्यक गती प्रति ओव्हर मागे. प्रणव शेलार स्ट्राइक वरती. ऑन साइड ला टर्न केलाय. फाईन लेग ला चेंडू येतोय. दणदण करत सीमा पार. हा चौकार. बारा चेंडू 34 धावा होत्या. आता 11 चेंडू मध्ये 30 करायच्या आहेत. विकेट्स आपण बघूया. देसाईचे 6 गडी बाद झाले होते. त्यामुळे विकेटच्या बाबतीत माताडी थोडा मागे आहे. हो लॉप केलाय. गेलाय का बघूया. आणि गेलाय सीमा पार. येतो षटकार. जयदास दादा शेला, दीपक दादा शेला यांना विनंती आहे मंचावरती या. पण तिथे बसण्यात वेगळी मजा मला माहिती आहे. बऱ्याचदा व्यासपीठावरती बसण्यापेक्षा मान्यवरांना आपल्या खेळाडूंच्या सोबतीला. बॉल आलाय बघा. आणि काय जबरदस्त मॅच रंगते. साऊ सुनार की एक, प्रणव शेलार की. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग होता, काय आत्मविश्वास होता. समोर गोलंदाज रितेश मात्रे जो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. 3 धावा दिल्या होत्या, 3 विकेट घेतले होते. आणि पहिल्या मॅच मध्येही 1 रन दिले होते. त्यास रितेश वरती हल्ला बोल. पुन्हा एकदा रितेश मात्रे. हो यावेळेस संपर्क नाही. ऑन साइडला खेळायचं होतं. डायरेक्ट हिट झालंय. पण पंच सांगतायत सुरक्षित क्रीज मध्ये लेग बायचा इशारा. एकदा वेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 36 धावा झालेल्या आहेत. आणि इक्वेशन बघा. आता चेंडू शिल्लक असेल 9 आणि विजयासाठी हव्या 23 धावा.
22 चालतील. विकेट फार कमी आहेत पण बघूया मॅच संपली नाहीये. देसाई संघ देखील सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. 3 षटकार सलग ठोकल्यास कुणाल पाटील याचकडून एकूण 5000 रुपये. बघूया 3 ठोकले तर मॅचच आपल्या बाजूने झुकवतील. बॉलिंग मार्कवर रितेश म्हात्रे, स्ट्राइकला राज. ओहो, पूल सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, चेंडू सीमा रेषे बाहेर गोल, सिक्सर. बाजूला प्रणवने सुरेख साथ दिली. राज पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आला. राजने घणाघाती प्रहार केला. 6 धावाला इक्वेशन बदललंय. 8 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर रितेश म्हात्रे पुन्हा एकदा. हा देखील उडवलाय. बघूया, गेला सीमा पार. व्हॉट अ शॉट, ग्रेट सिक्सर. व्हॉट बॅटिंग, टाळ्यांचा गजर राजसाठी होतोय. या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत आणि आता इक्वेशन बघा 7 बॉल 11. आणखीन एक षटकार ठोकल्यास कुणाल पाटील याचकडून 5000 रुपये देण्यात येतील. बघूया, 11 चेंडू खेळलेला आहे. 34 वरती नाबाद आहे. 330 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट या ठिकाणी बघायला मिळतोय. 7 चेंडू 11 ची गरज. हे षटक माताडीसाठी पर्वणी ठरलं. या षटकात प्रचंड प्रमाणात धावांची लय लूट झाली. रितेश म्हात्रे पुन्हा एकदा. ओहो, आणखीन एक व्हॉट अ शॉट. सलग 3 चेंडू 3 षटकार, 5000 रुपयाची कमाई. सामना सोपा झालाय. 6 चेंडूत आता 5 धावा करायच्या आहेत. मॅच 12 बॉल 34 वरना 11:30 वर आली. त्यानंतर 10:24 वरती आली. 9:23 वरती आली. 8:17, 7:11 आणि 6 बॉल 5. 5000 रुपये ठेवा तुमच्या जवळ. मॅच जेव्हा फिनिश होईल तेव्हा तुम्ही द्यायचे. 5000 रुपये कुणाल पाटील याचकडून राजला मिळतील. आणखीन जयदास शेलार दादाकडनं 2000 रुपये. एकूण 7000 रुपये 3 षटकारांना. पण बघूया 6 बॉल 5 ची गरज. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. सँडीकडून 1000 रुपये आल्यात. घ्या, जमा करा. पैशांचा पाऊस पडतो जेव्हा खेळाडू लढतो, मैदानावरती संघर्ष करतो. अशा कठीण परिस्थितीत एक ताकदवर संघाविरुद्ध जेव्हा धावा करतो तेव्हा त्याची दखल कदरदान जरूर घेतात. आता 6 बॉल 5. हा चेंडू बॅटवर आला नाही. येतोय मागे. 1 धाव मिळेल. बॉलिंग मार्कवर आपण बघतो त्या ठिकाणी प्रवीण म्हात्रेला आणलेले 4 धावांची गरज आहे. हो, 3 केले तरी चालतील. शुभमला प्रचंड टेन्शन व्हायला पाहिजे. प्रत्येक जण गावासाठी प्रार्थना करत असतो. प्रत्येक जण जिंकण्यासाठी येत असतो. पण जो चांगला खेळ करतो तो विजयी होतो. तर बघूया आता इथून 6 बॉल 5 बॉल 4 ची गरज आहे. स्ट्राइक वरती राज आलाय. सामना फिनिश करतोय का एखाद्या फटक्याने, की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का. हा चेंडू कट करतायत. पॉइंटला फिल्डिंग चांगली झाली आहे पण 1 धाव वेगाने पूर्ण करतायत. आता मात्र बेस पडली आहे. हात लागलेले त्यामुळे बघूया. आता 4 बॉल 3 धावांची गरज. इथून जर प्रवीणने पुढचे 1-2 चेंडू चांगले फेकले थोडीशी रंजकता निर्माण होईल. मात्र बघूया, क्रिकेट आहे, काही एक सांगणं कठीण आहे. सद्यस्थितीमध्ये मात्र टीम
त्यांचं पार्टनर जड आहे. 4 बॉल 3 ची गरज. प्रवीण फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करतोय. स्ट्राईक वरती येतोय प्रणव शेलार. काय जबरदस्त साथ दिली प्रणवने. राजला एका बाजूने एकामागून एक विकेट जात होते पण प्रणव थांबला राजच्या सोबतीला. बॅटची चेंडू येतोय मागे. ही विनिंग मोमेंट आपण बघतात. सामना जिंकलेला आहे. व्हॉट इनिंग बाय राज पाटील. माथाडी संघ पोहोचलेला आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. आज सकाळी हा संघ जेव्हा आला तेव्हा संघामध्ये आपसमध्ये थोडेसे मतभेद निर्माण झाले, थोडीशी वादावाद झाली, पण त्यानंतर या संघाने काय कमबॅक केलंय. दरम्यान कुणालजी पाटील यांचं आगमन होते. त्याचबरोबर योगेश आता पाटील यांचे आगमन झाले. तर गॉगल कोणाचा पडला असेल घेऊन जा. तर या मॅन ऑफ द मॅच राज. काय जबरदस्त इनिंग विध्वंसक वादळी खेळी साकारली ज्या देसाईने आज